माझं नाव रमेश नरके। काय मागणी आहे तुमची? बोला। आमची मागणी हे आहे की शेरेवाडी नरके वस्ती ह्या रोडसाठी अनेक इतर नेते मंडळी आली। आम्ही तुम्हाला रोड करून देतो, आम्हाला मतदान द्या, तुम्हाला रोड चांगला व्यवस्थित करून देतो असं आम्हाला आश्वासने दिली त्यावेळेस। आता जे आमदार झालेत त्यांनी सुद्धा आम्हाला आमदार व्हायच्या अगोदर असं सांगितलं होतं की मला आमदार करा आणि 15 दिवसात तुम्हाला ह्या रोडचं काम पूर्ण करून देतो। आणि काल पण ते येऊन गेलेत, पण त्यांचं एकच असं आहे की त्यांच्या डोक्यात लोकांना काहीतरी दिशाभूल करायची आणि आपण त्याचं श्रेय आपण असं सगळ्या गोष्टी केलेत असं लोकांना सांगायचं। पण मला काही जास्त राजकारण कळत नाही किंवा ह्या गोष्टीमध्ये राजकारण नाही। फक्त मला एकच सांगायचं आहे आमदार साहेब, तुम्ही जे शब्द दिला होता इथं येऊन की तुम्हाला 15 दिवसात आम्ही ह्या रोडचं काम करून देईल, ते फक्त शब्द पाळा। बाकी आमची जास्त मोठी इच्छा नाही। आणि लहान लहान पोरं 5वी 6वी जी शाळेला जातात इथून आज 8 दिवस झाले ते शाळेला गेले नाहीत, त्यांची सायकल सुद्धा ह्या रोडनं जात नाही। ह्या विषयावर तुम्ही जरा किती किलोमीटर? 3 किलोमीटरच्या आसपास रोड आहे। हो, पूर्ण डांबरीकरण झालं पाहिजे का मुरमीकरण? कसला रोड मागताय? पूर्ण डांबरीकरण झाला पाहिजे, पूर्ण डांबरीकरण झाला पाहिजे। कासाळ ओढा इथं तर इथं बी फुलाचं काम झालं पाहिजे त्या ठिकाणी, आता जिथं आपण उभा आहे तिथं। तर एवढीच आमदार साहेबांना विनंती आहे, तुम्ही आम्ही तुम्हाला डोक्यावर घेतलंय, फक्त डोक्यावर घेतलंय याचा अर्थ तुम्ही चुकीचा काढू नका। आम्ही 100% तुमचे उपकार फेडू, फक्त तुम्ही ह्या कटपळ गावातील लोकांना कामाच्या स्वरूपात तुम्ही तुमच्या कामाची पावती द्या। नंतर आपलं यानंतरचं काय पाऊल आहे? जर तुम्ही ह्या गोष्टीची जर नाही दखल घेतली तर येत्या 15 दिवसात आम्ही असं कठोर असं रस्ता रोको करणार आहे। नमस्कार, सांगोला तालुक्यातील कटपळ या गावात आता आपण आहे। तर रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे या कटपळ गावात सुद्धा अनेक रस्ते बंद झालेले आहेत आणि आता तसंच आपण आता जिथे उभा आहे तो कासाळ ओढा, कटपळ गावातील कासाळ ओढा जो जाणारा आहे, कासाळ ओढा म्हणून आहे, तो मार्गस्थ होतो महूद असं चिक महूद या गावाकडून हा कासाळ ओढा जात आहे। तर या कासाळ ओढ्यावरती कालच्या पावसामध्ये पूलच राहिलेला नाही, तर त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कटपळगावचे सर्व ग्रामस्थ आहेत, तर त्यांच्यासोबत आपण बोलणार आहे। नमस्कार। नमस्कार। माझं नाव विश्वनाथ माधव जाधव। काय मागणी आहे तुमची? अतिवृष्टी झाली, बऱ्याच दिवसापासून या रस्ता दुरुस्तीची मागणी या भागातील शेतकरी करत आहेत। हा रस्ता कायम रहदारीचा असून या रस्त्यावरून लहान मुलं, शेतकरी, दूध किंवा आता जे पाईपलाईनचं काम चालू आहे त्याची अवजड वाहनं वगैरे जात असतात, परंतु अगदी साधं मोकळं चालणं सुद्धा या रस्त्याने अशक्य आहे। आणि या ठिकाणी गावातील जवळजवळ 25% भाग या रस्त्यावरून आपापल्या घरी जात असतो, तर लोकांचं हाल होतात। रात्री अपरात्री या रस्त्याने जाणं मुश्किल होतं आहे, तर ही रस्ता दुरुस्त व्हावा। रस्ता आहे हे शेरेवाडी ते नरके वस्ती कटपळ हद्दीतील रस्ता आहे। करण्याची मागणी कसला रस्ता करायला पाहिजे? मुरमीकरण का कसं? नाही, हा रस्ता पूर्ण पक्का होऊन डांबरीकरण किंवा कॉन्क्रीटीकरण व्हावं ही आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि इकडे कसं आहे, काळेल वस्ती, हटपाडकर वस्ती, नरके वस्ती, ननकुदली वस्ती, काळ्याबाग वस्ती, तर ही कसं आहे बंडकर वस्ती, तर ही 2001ला झालेला आहे रस्ता जिल्हा परिषद फंडातनं। हे आतापर्यंत ह्याचं काय हीच केलं नाही आणि त्याच्यामुळं ही पुलाच्या किंवा हे ज्या अडचणी ह्याच्या आम्हाला जाता येत नाही। आमची 4 चाकी गाड्या बी जाता येत नाही, त्या 2 चाकी सुद्धा जाता येत नाही। एवढे सगळ्यांची अशा अडचणी आल्या आहेत। किती किलोमीटरचा रस्ता आहे? हे इथून 2 किलोमीटरचा रस्ता आहे। 2 किलोमीटर आणि तिथून 2 किलोमीटर लोटवाडीला बसतो। पूर्ण रस्ता पूर्ण रस्ता करण्याची मागणी आहे। ही आम्हाला खडीकरण करून, डांबरीकरण करून आणि ब्रिज बांधून देणं ही आमची इच्छा आहे। फुलाचं काम केलं पाहिजे। कमीत कमी 5 फूट पाणी होतं। अर्धी लोक गावात अडकली, अर्धी लोक घरी राहिली। आणि
म्हणजे आमचं म्हणणं काय, हे पुलाची उंची वाढवून हा रस्ता होणं गरजेचं आहे. लहान मुलं, शाळा सगळ्या बंद आहेत. म्हणजे रात्री आता 3-4 दिवस मुलांना कमी कमी जाता येणार नाही ह्या रस्त्यावर, अशी अवस्था आहे. तर हे पुलाची उंची वाढवून हा रस्ता होणं गरजेचं आहे. नरकी वस्ती ती शेरेवाडी डांबरीकरण होणं गरजेचं आहे. आणि पुलाची काय अवस्था? पूल आताच तुम्ही आता सध्या बघितलंच आहे काय अवस्था आहे ती पुलाची. पूल तुटलेला आहे रात्री पावसानं पूर्ण. कासाळवाड्यावर हा, कासाळवाडा शेरेवाडी ती नरकी वस्ती. पुलाचं काम हे चांगल्या पद्धतीनं करून द्यावे, ह्या 2 मागण्या आहेत. आणि त्यांची अशी बी खंत आहे, गेल्या इलेक्शनमध्ये आमदारकीला आश्वासन दिलं पण त्या पूर्ण केलेलं नाही, तर ते पूर्ण करावं, शब्द दिलेला पूर्ण करावा असं त्यांची मागणी आहे. धन्यवाद.